पहिला प्रश्न, भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते? ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे दी बेंगॉल गॅझेट, दुसरा आहे दी कलकत्ता गॅझेट, तिसरा आहे अमृत बाजार पत्रिका, चौथा आहे मुंबई समाचार. भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 दी बेंगॉल गॅझेट. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, भारताच्या मध्या म्हणून काय गेलेले आहे? पहिला आहे विषुववृत्त, दुसरा आहे कर्कवृत्त, तिसरा आहे मकरवृत्त, चौथा आहे यापैकी नाही. भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे? कोणतं वृत्त गेलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 2 कर्कवृत्त. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, महापौर आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो? पहिला ऑप्शन दिला जिल्हाधिकारी, दुसरा आहे उपमहापौर, तिसरा आहे विभागीय आयुक्त, चौथा आहे यापैकी नाही. महापौर आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो? ऑप्शन क्रमांक 3 विभागीय आयुक्त. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? पहिला ऑप्शन दिला आहे जिल्हा मुख्य अधिकारी, दुसरा ऑप्शन दिला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, तिसरा आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, चौथा आहे गट विकास अधिकारी. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? ऑप्शन क्रमांक 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, देशाचे सरसेनापती कोण असतात? पहिला ऑप्शन दिलेला आहे पंतप्रधान, दुसरा ऑप्शन दिला आहे सरन्यायाधीश, तिसरा आहे भूदल प्रमुख, चौथा आहे राष्ट्रपती. देशाचे सरसेनापती कोण असतात? ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, आर्थिक आणीबाणी राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे लावण्यात येते? पहिला ऑप्शन दिला आहे कलम 352, दुसरा आहे कलम 356, ऑप्शन 3 आहे कलम 360, चौथा ऑप्शन आहे कलम 340. आर्थिक आणीबाणी राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे लावण्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 कलम 360 नुसार. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, भारताचे पहिला अंतराळवीर कोण? पहिला ऑप्शन दिला आहे कल्पना चावला, दुसरा सुनीता विल्यम्स, तिसरा राकेश शर्मा, चौथा आहे मनोज शर्मा. भारताचे पहिले अंतराळवीर कोण आहे? ऑप्शन क्रमांक 3 राकेश शर्मा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे? पहिला ऑप्शन दिलेला आहे भौतिक, दुसरा आहे सामाजिक, तिसरा आहे नैसर्गिक, चौथा आहे यापैकी नाही. अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक शास्त्र आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणते चित्र आहे? पहिला ऑप्शन दिलेला आहे सिंह मुद्रा, दुसरा आहे अशोक चक्र, तिसरा आहे हाताचा पंजा, चौथा आहे चरखा. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणते चित्र आहे? ऑप्शन क्रमांक 3 हाताचा पंजा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? ऑप्शन दिलेला आहे पहिलं मुंबई, दुसरा आहे नाशिक, तिसरा आहे हैदराबाद, चौथा आहे दिल्ली. राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद. कोणत्या राज्यामध्ये आहे? तेलंगणा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले? पहिला ऑप्शन दिला आहे कानपूर, दुसरा आहे इंदोर, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे दिल्ली. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले आहे? ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? पहिला ऑप्शन दिला फिरोज शाह मेहता, दुसरा आहे
हेमेशचंद्र बॅनर्जी, तिसरा आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, चौथा आहे लोकमान्य टिळक. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन क्रमांक 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढील प्रश्न क्रमांक 13. कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? पहिला ऑप्शन दिला आहे बार्थोलोम डायस, दुसरा आहे वास्को द गामा, तिसरा आहे फ्रेडिनांड मगेलन, चौथा आहे यापैकी नाही. कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? ऑप्शन क्रमांक 2 वास्को द गामा. पुढील प्रश्न क्रमांक 15. विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? पहिला ऑप्शन दिला आहे लॉर्ड डलहौसी, दुसरा लॉर्ड बेंटिंक, तिसरा लॉर्ड रिपन, चौथा यापैकी नाही. विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न क्रमांक 16. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली? पहिला आहे मेरठ, दुसरा कानपूर, तिसरा बराकपूर, चौथा आहे यापैकी नाही. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली? ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर. पुढील प्रश्न क्रमांक 17. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायने जाहीर केली? पहिला ऑप्शन दिला लॉर्ड हेस्टिंग, दुसरा लॉर्ड कर्झन, तिसरा लॉर्ड कॉर्नवालिस, चौथा लॉर्ड रिपन. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायने जाहीर केली? ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्झन. पुढील प्रश्न क्रमांक 18. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? पहिला ऑप्शन दिलेला आहे गोपाल कृष्ण गोखले, दुसरा ऑप्शन दिलेला आहे लोकमान्य टिळक, तिसरा लाला लजपतराय, चौथा आहे भगतसिंग. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न क्रमांक 19. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? पहिला आहे भारत, दुसरा आहे इंग्लंड, तिसरा आहे दक्षिण आफ्रिका, चौथा आहे पाकिस्तान. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न क्रमांक 20. मिझोरामची राजधानी कोणती? पहिला दिसपूर, दुसरा आहे गोहती, तिसरा आहे एजवाल, चौथा इम्फाळ. मिझोरामची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 एजवाल. आसामची दिसपूर. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे सातारा, दुसरा आहे रायगड, तिसरा आहे पुणे, चौथा आहे कोल्हापूर. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 पुणे. पुढील प्रश्न सिक्कीमची राजधानी कोणती? पहिला ऑप्शन दिला आहे दार्जिलिंग, दुसरा गंगटोक, तिसरा थिम्पू, चौथा नेपानगर. सिक्कीमची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 गंगटोक. पुढील प्रश्न क्रमांक 3. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पहिला ऑप्शन दिला आहे पूर्णा, दुसरा वैनगंगा, तिसरा गोदावरी, चौथा आहे तापी. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. पुढील प्रश्न कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे? पहिला ऑप्शन दिला आहे महादेवाचे मंदिर, दुसरा सूर्य मंदिर, तिसरा विष्णू मंदिर, चौथा आहे यापैकी नाही. कोणार्क येथे
कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 सूर्य मंदिर. पुढील प्रश्न क्रमांक 5, आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली? पहिला आहे भारत, दुसरा आहे जपान, तिसरा आहे चीन, चौथा आहे पाकिस्तान. आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 जपान. पुढील प्रश्न, अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? पहिला आहे निग्रो, दुसरा आहे रेड इंडियन, तिसरा आहे इंडियन, चौथा आहे यापैकी नाही. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 रेड इंडियन. पुढील प्रश्न, भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले? पहिला आहे 26 सप्टेंबर 1949, दुसरा आहे 26 नोव्हेंबर 1949, तिसरा 26 सप्टेंबर 1949, चौथा 26 डिसेंबर 1949. भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949. पुढील प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन दिले आहे पहिला, दुसरा आहे दुसरा, तिसरा आहे तिसरा, चौथा आहे चौथा. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? दुसरा. आणि क्षेत्रफळाने विचारला तर कितवा लागतो? तिसरा. पहिला कोणता आहे? उत्तर प्रदेश. लोकसंख्येच्या हिशोबानं उत्तर प्रदेश. आणि क्षेत्रफळाने पहिला विचारला तो राजस्थान. पुढील प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? पहिला ऑप्शन दिला गडचिरोली, दुसरा आहे भंडारा, तिसरा आहे सिंधुदुर्ग, चौथा आहे यवतमाळ. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली. पुढील प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? पहिला ऑप्शन दिला थंड हवेचे ठिकाण, दुसरा गरम पाण्याच्या झरा, तिसरा समुद्र किनारा, चौथा केळी उत्पादन ठिकाण. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 समुद्र किनारा. पुढील प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता? पहिला दिला जानेवारी ते मार्च, दुसरा आहे ऑक्टोंबर मार्च, तिसरा जून ते ऑक्टोंबर, चौथा आहे मार्च ते जून. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता? ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोंबर ते मार्च. पुढील प्रश्न क्रमांक 12, वैयक्तिक सत्याग्रह पहिला सत्याग्रही कोण होते? पहिला ऑप्शन दिला आहे गोपाळ कृष्ण गोखले, दुसरा लोकमान्य टिळक, तिसरा आचार्य विनोबा भावे, चौथा विदा सावरकर. वैयक्तिक सत्याग्रह पहिला सत्याग्रही कोण आहे? ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे. पुढील प्रश्न क्रमांक 13, लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पहिला ऑप्शन दिला आहे डॉक्टर खान खोजे, दुसरा लाला हरदयाळ, तिसरा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, चौथा आहे क्रांतिवीर सावरकर. लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पुढील प्रश्न क्रमांक 14, फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? पहिला आहे रासबिहारी बोस, दुसरा प्राध्यापक ए जी रंगा,
तिसरा आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, चौथा यापैकी नाही. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? ऑप्शन क्रमांक 3 नेताजी सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न क्रमांक 15. जालियनवाला बाग हत्याकांडचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरची सरकारने दिलेली कोणत्या किताबाचा त्याग केला? पहिला दिला आहे लॉर्ड, दुसरा आहे सर, तिसरा आहे राव बहादूर, चौथा आहे रावसाहेब. जालियनवाला बाग हत्याकांडचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरची सरकारने दिलेली कोणता किताब त्याग केला? ऑप्शन क्रमांक 2 सर. पुढील प्रश्न क्रमांक 16. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? पहिला आहे सुरत, दुसरा आहे साबरमती, तिसरा आहे दांडी, चौथा आहे बारडोली. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? ऑप्शन क्रमांक 3 दांडी. पुढील प्रश्न क्रमांक 17. अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला आहे जळगाव, दुसरा आहे जालना, तिसरा आहे अहमदनगर, चौथा आहे औरंगाबाद. अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद. आताचं काय म्हणतात त्याला? छत्रपती संभाजी नगर. पुढील प्रश्न क्रमांक 18. लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला आहे अकोला, दुसरा आहे वाशिम, तिसरा आहे बुलढाणा, चौथा आहे जालना. लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. पुढील प्रश्न क्रमांक 19. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? पहिले दिला अविशिष्ट पर्वत, दुसरा वली पर्वत, तिसरा ठोकळा पर्वत, चौथा ज्वालामुखी पर्वत. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? ऑप्शन क्रमांक 2 वली पर्वत. पुढील प्रश्न क्रमांक 20. भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला? पहिला आहे बंगळुरू, दुसरा आहे थुबा, तिसरा श्रीहरिकोटा, चौथा हैदराबाद. भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला? ऑप्शन क्रमांक 2 थुंबा. कोणाला अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते? पहिला ऑप्शन दिलेला आहे ॲडम स्मिथ, दुसरा अल्फा मार्शल, दुसरा रॉबिन, चौथा यापैकी नाही. कोणाला अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 ॲडम स्मिथ. पुढील प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याची कमाल संख्या किती? कमाल संख्या विचारलेली आहे. ऑप्शन दिले आहे पहिला 288, दुसरा 388, चौथा 188, चौथा 552. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याची संख्या कमाल संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 1 288. पुढील प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? ऑप्शन दिलेला आहे पहिला कोल्हापूर, दुसरा सिंधुदुर्ग, तिसरा रत्नागिरी, चौथा आहे यापैकी नाही. महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही? पहिला दिला ऑप्शन मध्य प्रदेश, दुसरा छत्तीसगड, तिसरा आंध्र प्रदेश,
चौथा आहे तेलंगणा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही आहे? ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश. कोणकोणत्या सीमा लागल्या आहे? मध्य प्रदेशची लागली आहे, छत्तीसगडची लागली आहे, तेलंगणाची लागली आहे, गोवा. पुढील प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे नाही विचारलं आहे? पहिला ऑप्शन दिला आहे पुणे, दुसरा औरंगाबाद, तिसरा आहे नागपूर, चौथा आहे औरंगाबाद. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे नाही आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, नागपूरला आहे, औरंगाबादला आहे आणि पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? पहिला आचार्य कृपलानी, दुसरा महात्मा गांधी, तिसरा पंडित नेहरू, चौथा आहे दादाभाई नौरोजी. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 आचार्य कृपलानी. पुढील प्रश्न क्रमांक 7. कलिंग युद्धाची संबंधित नाव कोणते? पहिला सम्राट अशोक, दुसरा आर्य चाणक्य, तिसरा आहे सम्राट पुलकेशी, चौथा आहे सम्राट हर्षवर्धन. कलिंग युद्धाची संबंधित नाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 सम्राट अशोक. पुढील प्रश्न क्रमांक 8. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशांनी बहाल केला? पहिला आहे भारत, दुसरा आहे न्यूझीलंड, तिसरा अमेरिका, चौथा इंग्लंड. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशांनी बहाल केला? ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड. पुढील प्रश्न क्रमांक 9. ग्रामपंचायत सर्वात जास्त सदस्य संख्या किती असू शकते? पहिला आहे 15, दुसरा आहे 17, तिसरा आहे 13, चौथा आहे 20. ग्रामपंचायत सर्वात जास्त सदस्य संख्या किती असू शकते? ऑप्शन क्रमांक 2 17. पुढील प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? पहिला आहे शांतता, दुसरा साहित्य, तिसरा आहे कला, चौथा आहे रसायनशास्त्र. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? कोणत्या ह्याच्यात नाही दिला जात? कला. दिला कोणाच्या ह्याच्यात जातो? शांतता, साहित्य, रसायनशास्त्र. प्रश्न क्रमांक 11. सर्वोच्च महावीर वर्धमान हे जैन धर्मीय कितवे तीर्थकार होते? पहिला ऑप्शन दिला आहे पहिले, दुसरा आहे 23वे, तिसरा आहे 24वे, चौथा आहे 25वे. महावीर वर्धमान हे जैन धर्मीयाचे कितवे तीर्थकार होते? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 24वे. पुढील प्रश्न. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले? पहिला ऑप्शन दिलेला आहे संस्कृत, दुसरा पाली, तिसरा हिंदी, चौथा यापैकी नाही. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 पाली. पुढील प्रश्न क्रमांक 3. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती? पहिला ऑप्शन दिलेला आहे वर्धमान महावीर, दुसरा भगवान बुद्ध, तिसरा आहे शंकराचार्य, चौथा आहे यापैकी नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 भगवान बुद्ध.
पुढील प्रश्न क्रमांक 4. हडप्पा संस्कृती ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? पहिला ऑप्शन दिला आहे नागर, दुसरा आहे ग्रामीण, तिसरा आहे औद्योगिक, चौथा आहे यापैकी नाही. हडप्पा संस्कृती ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती होती? तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 नागर. पुढील प्रश्न. आर्याचा आद्यग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? पहिला ऑप्शन दिला आहे यजुर्वेद, दुसरा आहे ऋग्वेद, तिसरा आहे सामवेद, चौथा आहे अर्थवेद. आर्याचा आद्यग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 ऋग्वेद. पुढील प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे? पहिला ऑप्शन दिलेला आहे त्याचं विहीर, दुसरा कालवा, तिसरा तलाव, चौथा उपसा. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 विहीर. पुढील प्रश्न. जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते? पहिला ऑप्शन दिला आहे परभणी, दुसरा आहे अमरावती, तिसरा आहे रत्नागिरी, चौथा आहे लातूर. जांभी मृदा ही सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळतात आणि कोणत्या भागात आढळतो? कोकण भागात. आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ही कोकण भागातील आहे. जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी. जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळतो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी. पुढील प्रश्न. गौतम बुद्ध यांचा जन्मस्थान कुठे आहे? पहिला ऑप्शन दिलेला आहे लुंबिनी, दुसरा आहे सारनाथ, तिसरा आहे काशीनगर, चौथा आहे बोधगया. गौतम बुद्ध यांचा जन्मस्थान कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे लुंबिनी. पुढील प्रश्न. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन दिलेला आहे शहनाई, दुसरा आहे तबला, तिसरा आहे बासरी, चौथा आहे सितार. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 शहनाई. पुढील प्रश्न. बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? पहिला ऑप्शन दिलेला आहे ज्योतिबा फुले, दुसरा आहे सावित्रीबाई फुले, तिसरा आहे रमाबाई रानडे, चौथा आहे बाबा पदमजी. बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यग्रंथ कोणी लिहिला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 सावित्रीबाई फुले. पुढील प्रश्न. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण? पहिला ऑप्शन दिला आहे जगन्नाथ दास, दुसरा श्रीकृष्ण, तिसरा अशोक कुमार माथुर, चौथा रघुवीर दयाळ. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे अशोक कुमार माथुर. पुढील प्रश्न. उपराष्ट्रपती हे कोणत्या पदसिद्ध अध्यक्ष असतो? पहिला आहे लोकसभेचा, दुसरा आहे राज्यसभेचा, तिसरा विधानसभेचा, चौथा विधान परिषदेचा. उपराष्ट्रपती हे कोणत्या पदसिद्ध अध्यक्ष असतो? ऑप्शन क्रमांक 2 चे योग्य उत्तर असणार आहे राज्यसभा.
पुढील प्रश्न क्रमांक 13. माझी जन्मठेप हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने लिहिली? पहिला ऑप्शन आहे वीर सावरकर, दुसरा आहे भगतसिंग, तिसरा आहे चाफेकर बंधू, चौथा आहे चंद्रशेखर आझाद. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 वीर सावरकर. पुढील प्रश्न क्रमांक 14. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कुठे झाला? जन्म विचारलेला आहे. पहिला ऑप्शन दिला आहे चिखली रत्नागिरी, दुसरा ऑप्शन दिला आहे पुणे, तिसरा ऑप्शन दिला आहे महू मध्य प्रदेश, चौथा आहे बडोदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कुठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 महू या गावी मध्य प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 15. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? पहिला ऑप्शन दिलेला आहे सरोजिनी नायडू, दुसरा आहे जवाहरलाल नेहरू, तिसरा ऑप्शन आहे एस राधाकृष्णन, चौथा आहे इंदिरा गांधी. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न क्रमांक 16. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशोदा कोठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे सातारा, चौथा आहे नागपूर. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशोदा कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे पुणे. पुढील पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? पहिला नाथसागर, दुसरा यशवंत सागर, तिसरा गोदासागर, चौथा प्रीतीसंगम. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर. पुढील प्रश्न क्रमांक 18. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग जी यांची समाधी कुठे आहे? पहिला ऑप्शन दिले आहे अमृतसर, दुसरा पाटणा, तिसरा नांदेड, चौथा आहे चंदीगड. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग जी यांची समाधी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे नांदेड. पुढील प्रश्न क्रमांक 19. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड किल्ला विचारलेला आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन पहिला आहे कोल्हापूर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे सातारा, चौथा आहे अहमदनगर. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे सातारा. पुढील प्रश्न क्रमांक 20. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? पहिला ऑप्शन दिला आहे राहुरी, दुसरा आहे श्रीरामपूर, तिसरा आहे कोपरगाव, चौथा आहे प्रवरा नगर. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला आहे? ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे प्रवरा नगर. कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये अहमदनगरमध्ये. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते? पहिला ऑप्शन दिलेला आहे सुभाषचंद्र बोस, दुसरा इंदिरा गांधी, तिसरा लाल बहादूर शास्त्री, चौथा आहे महात्मा गांधी. जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते? ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असणार आहे लाल बहादूर शास्त्री. पुढील सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पहिला ऑप्शन दिला आहे पंडित रमाबाई,
दुसरा ऑप्शन दिला आहे बाळशास्त्री जांभेकर, तिसरा आहे महात्मा ज्योतिबा फुले, चौथा आहे कर्मवीर भाऊराव पाटील. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन दिलेला आहे. पहिलं राज्य विचारलं आहे. पहिला आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे आंध्र प्रदेश, तिसरा आहे तेलंगणा, चौथा आहे तामिळनाडू. भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा. आणि कुठे आहे? कोणत्या शहरामध्ये आहे? हैदराबाद. पुढील प्रश्न, मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे हैदराबाद, दुसरा आहे हम्पी, तिसरा आहे मदुराई, चौथा आहे चेन्नई. मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे मदुराई. पुढील प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? पहिला ऑप्शन दिला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा सर्वपल्ली राधाकृष्ण, तिसरा झाकीर हुसेन, चौथा व्यंकटरामन. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे सर्वपल्ली राधाकृष्ण. पुढील प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पहिला ऑप्शन दिला आहे महात्मा गांधी, दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, चौथा आहे मोतीलाल नेहरू. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिलं आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 विदा सावरकर. पुढील प्रश्न, भारताचे पितामह असे कोणास ओळखले जातात? पहिला ऑप्शन दिला आहे दादाभाई नौरोजी, दुसरा आहे फिरोजशाह मेहता, तिसरा आहे रवींद्रनाथ टागोर, चौथा आहे न्यायमूर्ती रानडे. भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे दादाभाई नौरोजी. भारताच्या भूसीमा किती देशांना भिडलेल्या आहे म्हणजे लागलेल्या आहे? पहिला ऑप्शन दिला आहे 7, दुसरा 8, तिसरा 6, चौथा आहे 9. भारताच्या भूसीमा किती देशांना भिडलेल्या आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 7. पुढील प्रश्न, सादिक अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन दिला आहे वीणा, दुसरा आहे शहनाई, तिसरा वायलिन, चौथा आहे सरोज. सादिक अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? सो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 वीणा. पुढील प्रश्न, बेडसा गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला आहे उस्मानाबाद, आताचं धाराशिव, दुसरा आहे पुणे, तिसरा औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजी नगर, चौथा आहे रायगड. बेडसा गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे पुणे. पुढील प्रश्न, कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे बिहार, दुसरा आहे झारखंड, तिसरा उत्तर प्रदेश, चौथा आहे छत्तीसगड. कहालगाव औष्णिक विद्युत
प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 बिहार. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली? पहिला ऑप्शन दिलेला आहे 14 नोव्हेंबर 1945, दुसरा ऑप्शन दिला आहे 24 ऑक्टोबर 1945, तिसरा ऑप्शन दिलेला आहे 24 सप्टेंबर 1945, चौथा ऑप्शन दिला आहे 24 ऑक्टोबर 1946. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 24 ऑक्टोबर 1945. पुढील प्रश्न, राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन दिलेला आहे 20 जानेवारी, दुसरा आहे 22 जानेवारी, तिसरा आहे 24 जानेवारी, चौथा आहे 30 जानेवारी. राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 24 जानेवारी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? पहिला ऑप्शन दिला आहे गुरु शिखर, दुसरा माउंट एव्हरेस्ट, तिसरा कळसुबाई, चौथा आहे धूपगड. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे कळसुबाई. पुढील प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे रत्नागिरी, दुसरा आहे रायगड, तिसरा आहे ठाणे, चौथा आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, गोदावरी नदीचा उगम स्थान कोणते? पहिला ऑप्शन दिला त्र्यंबकेश्वर, दुसरा आहे महाबळेश्वर, तिसरा अमरकंड, चौथा आहे भीमाशंकर. गोदावरी नदीचे उगम स्थान कोणते आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर. पुढील प्रश्न, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? याचं पहिला ऑप्शन दिलेला आहे वारणा, दुसरा आहे प्रवरा, तिसरा आहे वैतरणा, चौथा आहे भोगावती. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे प्रवरा नदीवर. पुढील प्रश्न, मॅथेरॉन हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचा ऑप्शन दिलेला आहे पहिला आहे सिंधुदुर्ग, दुसरा आहे रायगड, तिसरा आहे सातारा, चौथा आहे नागपूर. मॅथेरॉन हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? पहिला ऑप्शन दिलेला आहे भिवंडी, दुसरा इचलकरंजी, तिसरा येवला, चौथा आहे सोलापूर. चादरीच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे सोलापूर. जिल्हा विचारला तरी पण सोलापूर. पुढील प्रश्न, फिल्म अँड टेलिव्हिजन इंडस्ट्री कुठे आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इंडस्ट्री कुठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे बेंगलोर, चौथा आहे नवी दिल्ली. फिल्म अँड टेलिव्हिजन इंडस्ट्री कुठे आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे. पुढील प्रश्न, केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पहिला ऑप्शन दिलेला आहे आचार्य अत्रे, दुसरा आहे गोपाळ कृष्ण गोखले, तिसरा आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, चौथा आहे बाळ गंगाधर टिळक. केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 बाळ गंगाधर
टिळक, याला आपण लोकमान्य टिळक सुद्धा म्हणतो. पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? पहिला ऑप्शन दिला आहे भंडारा, दुसरा आहे यवतमाळ, तिसरा आहे चंद्रपूर, चौथा आहे गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. पुढील प्रश्न महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? पहिला आहे 6, दुसरा आहे 7, तिसरा आहे 8, चौथा आहे 10. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 6. पुढील प्रश्न भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहे? पहिला ऑप्शन दिला आहे संत ज्ञानेश्वर, दुसरा संत तुकाराम, तिसरा आहे संत एकनाथ, चौथा संत नामदेव. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे संत ज्ञानेश्वर. पुढील प्रश्न जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे अरुणाचल प्रदेश, दुसरा आहे जम्मू काश्मीर, तिसरा आहे हिमाचल प्रदेश, चौथा आहे सिक्कीम. जगातील सर्वात उंचीवरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश. पुढील प्रश्न जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कुठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे कराची, दुसरा आहे लाहोर, तिसरा आहे इस्लामाबाद, चौथा आहे मुंबई. जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कुठे आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. पुढील प्रश्न राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कोणत्या साली झाला? 1993. त्याला काय विचारला? अध्यक्ष विचारलाय. पहिला ऑप्शन दिला आहे माजी राष्ट्रपती, दुसरा आहे माजी सरन्यायाधीश, तिसरा आहे विद्यमान राष्ट्रपती म्हणजे जो सध्या राष्ट्रपती आहे तो, चौथा ऑप्शन दिला आहे विद्यमान सरन्यायाधीश. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असते? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे माजी सरन्यायाधीश. पुढील प्रश्न त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? पहिला ऑप्शन दिला आहे सरकारी या समिती, दुसरा दांडेकर समिती, तिसरा अशोक मेहता समिती, चौथा बलवंतराय मेहता समिती. त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 बलवंतराय मेहता समिती. पुढील प्रश्न तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे धुळे, दुसरा आहे नंदुरबार, तिसरा आहे अहमदनगर, चौथा आहे सातारा. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार. पुढील प्रश्न पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे?
पहिला ऑप्शन दिला आहे तहसीलदार, दुसरा पालकमंत्री, तिसरा जिल्हाधिकारी, चौथा आहे उपजिल्हाधिकारी. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे? ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे उपजिल्हाधिकारी. पुढील प्रश्न, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? पहिला ऑप्शन दिला आहे 2004, दुसरा आहे 2005, तिसरा आहे 2008, चौथा आहे 2010. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 2005. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? पहिला ऑप्शन दिला आहे राज्यसभा, दुसरा आहे लोकसभा, तिसरा आहे विधानसभा, चौथा आहे विधान परिषद. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभा. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? पहिला ऑप्शन दिला आहे पहिला, दुसरा ऑप्शन दिला आहे दुसरा, तिसरा ऑप्शन दिला आहे तिसरा, चौथा ऑप्शन दिला आहे चौथा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तिसरा. पहिला कोणता आहे? राजस्थान, दुसरा कोणता आहे? मध्य प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र. पुढील प्रश्न, भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल दिले जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता? पहिला ऑप्शन दिला आहे शौर्य चक्र, दुसरा कीर्ती चक्र, तिसरा अशोक चक्र, चौथा आहे वीर चक्र. भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल दिले जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अशोक चक्र. पुढील प्रश्न, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पहिला ऑप्शन दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरा आहे सी राजगोपालचारी, चौथा आहे पंडित जवाहरलाल नेहरू. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशाचे आहे? मसुदा समितीचे अध्यक्ष. पुढील प्रश्न, जैतापूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? पहिला ऑप्शन दिला आहे सिंधुदुर्ग, दुसरा आहे रत्नागिरी, तिसरा आहे रायगड, चौथा आहे पालघर. जैतापूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? पहिला ऑप्शन दिला आहे सरदार वल्लभभाई पटेल, दुसरा आहे गोविंद वल्लभ पंत, तिसरा यशवंतराव चव्हाण, चौथा आहे चौधरी चरण सिंग. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न, भारतरत्न या सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी कोण? पहिला ऑप्शन दिला खान अब्दुल गफ्फार, दुसरा नेल्सन मंडेला, तिसरा आहे मदर टेरेसा, चौथा आहे डॉक्टर अमर्त्य सेन. भारतरत्न या सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी कोण, जे देशातले नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 खान अब्दुल